दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. भडगाव येथे बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. 10 जुलै 2026 रोजी फिर्यादी यश हिम्मत हटकर यांच्याजवळील सुमारे 51,560 रुपये रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात आरोपींनी हिसकावून नेली होती. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी उदय छोटू गायकवाड हा भारत फायनान्स कंपनीत काम करत असल्याने कंपनीत जमा होणाऱ्या पैशांची संपूर्ण माहिती त्याला असल्याचं निष्पन्न झालं. त्याने आपल्या साथीदारांसह चोरीचा कट रचून गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सविस्तर माहिती दिली. स्टेशनमध्ये एक बॅग चोरीचा गुन्हा दाखल झाला होता 10 तारखेला. त्याच्यामध्ये यश हिरामण भटकर याची बॅग थेफ्ट म्हणजे आता हा दरोडाच आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये 5 आरोपींना आपण अटक केलेला आहे. याच्यामध्ये एकूण 51,000च्या वर रक्कम चोरीस गेली होती, म्हणजे रॉबरी आता ती डेकॉइटी आहे. त्याच्यामध्ये आपण उदय छोटे गायकवाड, अनिल पाटील, विशाल गांगुर्डे, निलेश पवार आणि योगेश पवार याच्यापैकी 4 आरोपी जे हे धुळ्याचे राहणारे आहेत आणि एक जो आहे तो भडगावचा राहणार आहे. याच्यामध्ये देखील आपण संपूर्ण कॅश रिकव्हर केलेली आहे आणि मोटरसायकल जप्त केली आहे. पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख यांनीही उत्कृष्टरित्या पार पाडले. सध्या अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करणकाळ या करीत आहेत. तसेच या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 310(1) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहेत. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अचूक तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाईमुळे बॅग हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दक्ष पोलीस न्यूज साठी दीपक महाजन, जळगाव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.